पटण्यामधल्या बंकीपूर या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि जणू काही आता भारतातल्या सत्तांतराचीच नांदी झाली. अशा प्रकारची सगळ्यांना गोष्ट वाटायला लागली आणि म्हणूनच त्याची चर्चा करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. राईचा पर्वत. नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं आंदोलन मागे पडतंय न पडतंय. राहुल गांधी यांचं लोकसभेतलं जे आक्रमकपणा आहे त्याविषयी चर्चा होते न होते. तो आणखीन एक महत्वाची बातमी आली आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षांना आणि त्यापेक्षा सुद्धा विरोधी पक्षातील नॅरेटिव्ह सेटर्स असणाऱ्या त्यांच्या लेखन मजकुरांना म्हणजेच पत्रकारांना फार मोठी यश मिळाल्याचं असं वाटायला लागलं. आणि ते म्हणजे पटण्यामधल्या बंकीपूर या पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि जणू काही आता भारतातल्या सत्तांतराचीच नांदी झाली. अशा प्रकारची सगळ्यांना गोष्ट वाटायला लागली आणि म्हणूनच त्याची चर्चा करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. राईचा पर्वत. प्रेक्षको, पटण्यामध्ये किंवा बिहारमध्ये जे घडतं ते अंतिमतः भारतामध्ये घडतं असा आत्ताचा इतिहास आहे. भारताचा राजकीय इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला बिहार, उत्तर प्रदेश याचं राजकारण समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तो इतिहास समजून घेता येणार नाही. आणि हे आत्ताचा अशातला भाग नाही. 2500 वर्षापूर्वीपासून अगदी जेव्हा राजघराणी होती तिथपासून ते अगदी लोकांचं राज्य असं जनसत्ता येईपर्यंतचा जो प्रवास आहे, मग त्याच्यामध्ये गुप्त काल आहे, मौर्य काल आहे, आर्य चाणक्य आहे, हा सगळा भारतीय राजकारणाचा प्रवास 2500 वर्षापासून जर कोण पाहत असेल तर ते बिहारची जनता पाहते. हे सगळं आता आठवायचं कारण अशा करता आहे की याच बिहारमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. तुम्हाला सांग, पटण्यामध्ये गांधी मैदान आहे. त्या गांधी मैदानावर इतके राजकीय मोठमोठे प्रसंग झालेले आहेत की त्याचा जर इतिहास लिहायचा म्हटला तर गांधी मैदान नावाचा एक मोठा ग्रंथ होईल. याचं कारण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून तिथे फार मोठी आंदोलनं झाली. महात्मा गांधींनी चंपारण्याची घोषणा केली आणि तो शेतकऱ्यांच्या असंतोषाचा वणवा संपूर्ण देशभर पसरला. त्याची घोषणा सुद्धा तिथेच करण्यात आली होती. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या फार मोठ्या मोठ्या सभा इथे झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांची सत्ता उलथवून टाकण्याकरता म्हणून जे मोठं आंदोलन बिहारमधून सुरू झालं त्याची घोषणा सुद्धा याच ठिकाणी करण्यात आली होती. हेच गांधी मैदान त्याला साक्षीदार होतं आणि जयप्रकाश नारायण त्यावेळेचे नायक होते. मग पुढे आलेले रॅलीचं रैला असं वर्णन करणारे लालू प्रसाद यादव, की त्याच्यानंतर आलेले नरेंद्र मोदी, या सगळ्यांना इथल्या मातीचा एक टिळा लावल्याशिवाय आपण भारतीय राजकारणात यशस्वी होत नाही याची पूर्ण जाणीव होती. आणि म्हणूनच पटण्याचं राजकीय महत्व हे अत्यंत मोठं आहे. त्याच पटनामधला पटना हा अत्यंत शहरी असलेला भाग आहे. त्या पटनामधला एक बंकीपूर नावाचा विधानसभा मतदारसंघ, तो विधानसभा मतदारसंघ गेले 30 वर्ष भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि त्यातल्या मागच्या पाच वेळा निवडून कोण येत आहेत तर 5 वेळा निवडून येत होते नितीन नबीन. नितीन नबीन म्हणजे कोण? हो, तेच ज्यांना सध्या भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष. त्याआधी 4 वेळा त्यांचे वडील तिथून निवडून येत होते. त्यामुळे 30 वर्ष तिथे गड जर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा होता. आता नितीन नबीन दिल्लीला गेल्यानंतर ती जागा मोकळी झाली आणि ते राज्यसभेचे खासदार झाले. म्हणून त्या जागेवर पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला तो काहीसा धक्कादायक होता. पहिली गोष्ट, साधारणतः 65 ते 70% मतदान झालेल्या या भूमीमध्ये आत्ताच्या पोटनिवडणुकीमध्ये बंकीपूरमध्ये अवघं 35% मतदान झालं. म्हणजे पूर्ण मतदान सुद्धा झालेलं नाही. आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. जिथे भारतीय जनता पक्षाचे नितीन नबीन मागच्या वेळेला 50,000 मतांनी निवडून आले होते, तिथे तब्बल 19,000 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि प्रशांत किशोर, जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर तिथे 19,000 मतांनी निवडून आले. होय, तो जनसुराज्य पक्ष, ज्या जनसुराज्य पक्षाला वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये 236 पैकी 234 जागी ज्यांना डिपॉझिट वाचवता आलं नव्हतं आणि एकही म्हणजे उमेदवार निवडून त्यांचा आलेला नव्हता. सॉरी प्रशांत किशोर जी. अशा पक्षाचे अध्यक्ष की जे मागच्या वेळी निवडणुकीला सुद्धा उभे राहिले नव्हते, त्यांना मात्र यावेळी कळून चुकलं की जोपर्यंत आपल्याला पराभवाची धूळ
आपल्या शरीराला लागत नाही तोपर्यंत विजयाचा गुलाल आपल्या डोक्यावर पडणार नाही, म्हणून ही पुट ही स्किन इन द गेम आणि ते उभे राहिले. त्यावेळी वातावरणच असं घडलं, म्हणजे एक प्रकारे मतदान कमी झालं. भारतीय जनता पक्षाने त्याचे जे 50 प्रमुख किंवा अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या सगळ्या इलेक्शन मॅनेजमेंटच्या टेक्निक्स आहेत त्याची कुठेतरी कमतरता दिसली. कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये काहीसा दुरावा आणि त्याचा परिणाम काय झाला की भारतीय जनता पक्षाने पहिले एक उमेदवार सिन्हा नावाचा जाहीर केला आणि नंतर आयत्या वेळी तो बदलला आणि नवीन उमेदवार दिला. याला अंतर्गत गटबाजी, अंतर्गत बंडाळी, अंतर्गत राजकारण, शह काटशह हे सगळंच त्यामध्ये होतं, यात काही शंकाच नाही. पण तो नवीन उमेदवार जो दिला त्याचं पुरेसं स्पष्टीकरण आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्याहीपेक्षा सुद्धा जनतेला देण्यामध्ये कुठेतरी कमीपणा आला असावा असं वाटतं आणि त्याच्यामुळे मतदान कमी झालं, निरुत्साह होता. त्याचा परिणाम असा झाला की हा जो मतदारसंघ आहे तो एक कायस्थ मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये जी वरिष्ठ कास्ट आहेत, जाती आहेत, त्या जाती फारशा मतदानाला बाहेर आल्या नाहीत आणि मग शेड्यूल कास्ट, ओबीसी आणि मुस्लिम मतदार आहेत त्यांची मतं मात्र पीकेकडे म्हणजेच प्रशांत किशोर यांच्याकडे गेली आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. आता हा जो पराभव झाला तो म्हणजे हा पराभव म्हणजे आता भारताच्या बदलत्या राजकारणाची नांदी आहे अशा स्वरूपाचे अग्रलेख तुम्ही काल सगळीकडे वाचले असतील. मीडियामध्ये तशाच प्रकारचे रिपोर्ट्स यायला लागलेले आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा विश्व प्रवक्ते असलेल्या महाराष्ट्रातल्या एका नेत्यांनी तर पेढे वाटा, पेढे वाटा, आनंद व्यक्त करा, रोषणाई करा असं काय काय सांगितलं. हे म्हणजे काय माहितीये का, शेजारच्या घरात पाळणा हल्ल्यानंतर आपण पेढे वाटण्यासारखं जणू आपल्या घरात पोर जन्माला आलेलं आहे. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाकडे आज 17-18 राज्य आहेत. त्यांच्याकडे लोकसभेत व्यवस्थित असलेलं बहुमत आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा विरोधी पक्ष आता पूर्णपणे विस्कळीत आहे. तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसशी जमत नाही, आपचं काँग्रेसशी जमत नाही, द्रमुकचं काँग्रेसशी जमत नाही, काँग्रेसचं सपाबरोबर किती टिकेल सांगता येत नाही आणि सपाबरोबर बसपा नाही. अशी सगळी परिस्थिती आहे. मी तुम्हाला एक झलक म्हणून सांगितली. अशी सगळी परिस्थिती असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारला काही धोका आहे अशी सुतराम शक्यता नाही. परंतु जोराब मंदानी न्यूयॉर्कचे महापौर निवडून आल्यानंतर त्याचा परिणाम भारतीय राजकारणावर होईल आणि मोदींचं सत्तांतर होईल आणि त्यांना सत्तेवरून जायला लागेल असे आग्रह लिहिणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये भारतीय राजकारणामध्ये उलथापालथीची बीज दिसली नसतील तरच नवल. यांना हंगेरी सारख्या छोट्या देशात ज्याचा भारतीय राजकारणाशी सुतराम संबंध नाही त्या हंगेरीमध्ये सत्तांतर झालं तेव्हा सुद्धा भारतातल्या राजकारणाची सत्तांतराची स्वप्न पडण्याचे अग्रलेख ज्यांनी लिहिलेले होते आणि नॅरेटिव्ह सेटर्स जे आले होते त्यांचं पितळ पुढे उघडं पडलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, पश्चिम बंगाल निवडणुकीत तिथल्या जनतेने जो निकाल दिला तो डिसायझिव्ह मॅन्डेट असा होता. आता तुम्ही म्हणाल की पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर मी एक कार्यक्रम केला होता आणि तो म्हणजे फाल्टाचा निकाल. फाल्टामध्ये जो नंतर निवडणूक झाली त्याची 23 आणि 30 तारखेला जी निवडणूक झाली होती त्याच्यानंतर काही दिवसांनी तिथे निवडणूक झाली, कारण ती निवडणूक काही धांदली झाल्यामुळे पुढे ढकलली गेलेली होती. तोपर्यंत मुख्य निवडणुकीचा निकाल लागलेला होता, भारतीय जनता पक्ष निवडून आलेला होता, तृणमूल काँग्रेसचा धुव्वा उडालेला होता. ती निवडणूक फायटाची जरी भारतीय जनता पक्ष हरला असता तरी काही फरक पडत नव्हती, परंतु तृणमूल काँग्रेसचा जो दहशतवाद दबाव होता तो नव्हता. त्यामुळे तिथे झालेलं मतदान हे खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालचं मतदान होतं. ती पोट निवडणूक नव्हती तर एक प्रकारे लांबलेली निवडणूक होती असं आपण फार तर म्हणू शकतो. आणि तिथे 92% नॉर्मल निवडणुकीत मतदान झालं, रेग्युलर निवडणुकीमध्ये इथे 90% मतदान झालं आणि भारतीय जनता पक्ष दणकून निवडून आला. इतकी परिस्थिती भीषण होती की तृणमूल काँग्रेसचा जो उमेदवार होता त्यांनी 2 दिवस आधी आपली उमेदवारी सुद्धा मागे घेतलेली होती आणि तो खरा जनादेश होता हे मी सांगितलं. परंतु इथे मात्र तशी परिस्थिती नाहीये. इथे अशा प्रकारे कोणताही जनादेश असतो असा कोणताही पुरावा आपल्याला या मतदानामध्ये सापडत नाही. याचा अर्थ पोटनिवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा राष्ट्रीय जनादेश नसतो का, तर असतोही आणि नसतोही. मी तुम्हाला दोन्ही उदाहरणं देतो आणि मग सांगा माझा निष्कर्ष बरोबर आहे की नाही. 1978 साली काँग्रेस फुटलेली होती. जगजीवन राम, चंद्रशेखर हे सगळे जनता पक्षामध्ये सामील झाले होते. आणीबाणीचा कालखंड मागे सरलेला होता. जनता पक्षाचं सरकार होतं, त्याच्यामध्ये सुंदोपसुंदी सुरू झालेली होती आणि त्यावेळेला आझमगडमध्ये पोटनिवडणूक लागली. त्या आझमगडच्या पोटनिवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी मोहसिना किडवाई यांना तिकीट दिलं आणि मोहसिना किडवाई निवडून आल्या आणि तिथे कुठेतरी आपण काय म्हणू भारतीय राजकारणानं कूस बदलली आणि इंदिरा गांधी यांच्या बाजूला लाट येऊ शकते अशा प्रकारचा विश्वास निर्माण झाला.
पण ही अशी अपवादात्मक निवडणूक होती. हे एकमेव उदाहरण आहे का? नाही, अशी भरपूर उदाहरणं आहेत. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो 5-25 उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. पण अजून एक आणखी उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल. आणि ते उदाहरण म्हणजे 1988 साली बोफोर्स आणि त्यातला भ्रष्टाचार हा संपूर्ण देशभर गाजर होता. त्या प्रश्नावर व्ही.पी. सिंग जे राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. कुठली पोटनिवडणूक लढवली? तर अलाहाबादची जागा. ती रिकामी का झाली? तर अमिताभ बच्चन त्यावेळी तिकडून खासदार होते आणि अमिताभ बच्चन यांच्यावर बोफोर्सचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भारतीय राजनीतीचे संन्यास लिया आणि आपण गड्या आपला चित्रपट बरा, आपलं केबीसी बरं म्हणून ते चित्रपटात निघून गेले. ती जी जागा रिकामी झाली होती त्यावर काँग्रेसनी सुनील शास्त्री यांना उभं केलं. इतका बलदंड उमेदवार ज्याचा उत्तर प्रदेशच्या राजकारणावर फार मोठा प्रभाव होता. लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव ते उभे राहिले. पण परिणाम काय झाला? तर परिणाम व्ही.पी. सिंग निवडून आले आणि ते पुढे भारतीय राजकारणातले महत्वाचे नेते बनले, भारताचे पंतप्रधान पण बनले. पण याचा अर्थ पोटनिवडणूक प्रत्येक वेळी तुम्हाला राष्ट्रीय टेन दाखवते का? तर अजिबात नाही. 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. योगी आदित्यनाथ हे निवडून आले आणि योगी आदित्यनाथ यांची जी खासदारकीची जागा होती गोरखपूर, जी पारंपरिक ते वयाच्या 26व्या वर्षापासून तिकडे निवडून येत होते, बालेकिल्ला होता, तिथे पोटनिवडणूक लागली. फतेपूरला पण पोटनिवडणूक लागली आणि इथे दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा 2018 साली सपशेल पराभव झाला. याचा अर्थ योगी आदित्यनाथ यांच्यावर काही रेफरेंडम, यांच्यावर काही निकाल लागला का? तर अजिबात नाही. त्यानंतर 2022ला निवडणूक झाली आणि ती निवडणूक दणकून निवडून आणली होती. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला अशा असंख्य उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त वेळाअभावी मी आता येत नाही. एकच उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल. 70च्या दशकामध्ये कृष्णा देसाई यांचा खून झाला होता. त्याचा वहीन कोणावर होता? तर शिवसेनेवर होता. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकवटलेला होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिवसेनेला समर्थन दिलेलं होतं आणि वामनराव महाडिक उभे राहिले आणि वामनराव महाडिक यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि ते निवडून आले. पण नंतर जेव्हा रेग्युलर निवडणूक झाली त्यावेळी वामनराव महाडिकांचा पराभव झाला. तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक निवडणूक, पोटनिवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर लढली जाते. परंतु कधी कधी त्या स्थानिक प्रश्नांच्या आडून एक राजकीय ट्रेंड दिसतो. तसा आता या निवडणुकीत अजिबात दिसत नाही. कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं आंदोलन आणि इथे बंकीपूरमध्ये झालेला भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि प्रशांत किशोर यांचा विजय याचा सुतराम संबंध नाही. प्रशांत किशोर आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचा कुठलाही संबंध नव्हता. त्या मुवमेंटशी त्यांचा संबंध नव्हता. त्या आंदोलनाशी संबंध नव्हता. त्यांनी त्याच्यावर काही समर्थन दिले, तिथे येऊन ते गळाभेटी केल्यात इतर पक्षांसारख्या, अशाही प्रकारची कुठली गोष्ट नव्हती. भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रकारचं थोडं शैथिल्य आलेलं आहे. काही प्रकारची गृहीत धरण्याची पण गोष्ट आलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. कुत्ता बुल्ली को भी खडा करेंगे तो भी हम चुन के आएंगे, अशा प्रकारची मगरुरीची भाषा जेव्हा प्रचारात दिसते तेव्हा मतदार सांगतात आम्हीच राजे आहोत आणि तुम्हाला तुमचं स्थान आम्ही दाखवून देतो आणि तोच खरा ट्रेंड नसतो. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक पूर्वसूचना मिळालेली आहे की बदल करा, नम्र व्हा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन वेलफेअरिझमच्या पलीकडे, म्हणजे आता केवळ 5 किलो धान्य, 5 किलो गहू एवढं देऊन लोकांचं समाधान होणार नाहीये. तर त्याच्या पलीकडे जाऊन जीवनाच्या आशा आकांक्षा आता पेरायला भारतीय समाज तयार झालाय. हे एक प्रकारे आतापर्यंतच्या वेलफेअरिझमचं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आरजेडीला सर्वात मोठा धोका आहे याचं कारण या बंकीपूर जागेवर मागच्या वेळी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा ते दुसऱ्या क्रमांकावर होते आणि आता 14,000 मतं मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. थोडक्यात डिपॉझिट वाचलं असं म्हटलं तरी आपल्याला हरकत नाही. आता आरजेडीला लोकांनी का बरं मतं दिली नाहीत? तर तेजस्वी यादव यांनीच ही निवडणूक काय म्हणून आपण ज्याला प्रतिष्ठेची केली नव्हती किंवा सिरियसली घेतलेली नव्हती. प्रचाराच्या निम्मा काळ तर ते परदेशी गेलेले होते. त्यामुळे उरलेल्या काळात आपले टिकमार्क करावी, यस हम आके गए, हम प्रचार करके गए, असे मिरवत ते आले आणि काहीतरी भाषणं केली. त्यात काही धोरण नाही, त्यात काही अटॅक नाही, काहीच नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित होता. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली जी बिहारमधली जागा आहे ती जागा व्यापायची जी काही संधी लालटेनला म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचं जे चिन्ह आहे त्याच्याकडे जी होती ती त्यांनी गमावले आणि लालटेन बुझ गया का असा प्रश्न आता बिहारच्या राजकारणात आपल्या समोर येतोय. त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा नॉन प्लस त्या राजकारणात झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे यापुढे विरोधाची जी जागा आहे ती विरोधाची जागा आता पीके म्हणजे प्रशांत किशोर हे व्यापून घेणार का, अशा प्रकारची एक नांदी मात्र असू शकते. प्रशांत किशोर हे पेशेवर सेफॉलॉजिस्ट आहेत. म्हणजे ज्या विषयात मी स्वतः डॉक्टरेट केलेली आहे त्या विषयातले ते प्रॅक्टिसिंग सेफॉलॉजिस्ट आहेत आणि 2014 मध्ये मोदींचा जो
लक्षणीय असा विजय भारतीय राजकारणात झाला आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या. त्याच्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. त्यानंतर 2015 मध्ये ते नितीश कुमार यांच्या बरोबर गेले, त्यांना बिहारमध्ये विजय मिळवून दिला. 2016 साली त्यांनी काँग्रेस बरोबर जायचा प्रयत्न केला, पण तिथे त्यांना काही फार यश आलं नाही. आणि 2018 मध्ये ते पेशेवर पॉलिटिशियन बनले आणि त्याच वेळात त्यांनी जनता दल युनायटेड मध्ये ऑफिशियली प्रवेश केला, त्याचे पदाधिकारी बनले. पदाधिकारी असतानाच 2019 साली YSR रेड्डी यांना त्यांनी मदत केली आणि आंध्र प्रदेश त्याला निवडून दिलं. 2020 साली CAA वरून त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या होत्या त्याबद्दल त्याला पक्षातून धन्यवाद म्हणून हाकलून देण्यात आलं. त्याच्यानंतर 2020 मध्ये आपला त्यांनी विजय मिळवून देण्याकरता विशेष रणनीती आखली होती, त्याला यश आलं होतं. 2021 साली तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांचं रिलॉन्चिंग आणि त्यांच्या विरुद्धचं जे प्रस्थापितांच्या विरोधातलं मत होतं, अँटी इन्कम्बन्सी होती, त्यावर मात करायला त्यांनी तृणमूल काँग्रेसला मदत केली होती. आणि 2022ला DMKला सत्तेवर येण्यामध्ये, द्रमुकला सत्तेवर आणण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. त्यामुळे दुसऱ्याला निवडून आणण्यामध्ये त्यांचा सक्सेस रेट जरी चांगला असला तरी स्वतः निवडून येण्यामध्ये तो तसा आहे का, याविषयीचं प्रश्नचिन्ह आजही कायम आहे. तरी देखील त्यांचा भारतीय राजकारणामधला किंवा बिहारच्या राजकारणातला जो समावेश आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे आणि कोणत्याही सेफॉलॉजिस्टला विशेषतः एक आशेचा किरण आणि आनंद देणार आहे, यात काही शंकाच नाही. पण त्याच्यातून जर कोणी भारतीय राजकारण बदललेलं आहे, भारतीय राजकारणामध्ये काही उलथापालथ घडणार आहे, राहुल गांधींनी मागे सांगितलेलं होतं तसं काही घडणार आहे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं वातावरण निर्माण झालंय, कॉक्रोच जनता पार्टीने त्याची मुहूर्तमेढ रोवली, आता त्याची एक एक मजला चढत चाललेला आहे, अशा प्रकारचं जर काही करत असेल तर कृपा करून आजचे असं बोलणाऱ्यांचे जे सगळे अग्रलेख आहेत, जे सगळे व्हिडिओ आहेत ना, ते सेव्ह करून ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतो 2027च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील आणि 7 राज्यांचे निकाल लागतील, त्यावेळेला तो व्हिडिओ काढून बघा. मग तुम्हाला कळेल त्यातलं त्याचं काय म्हणू आपण त्याला, खोटारडेपण काय होतं, त्यातलं नॅरेटिव्ह सेटिंग किती खोटं होतं आणि किती प्रिमाइस अत्यंत खोटा होता. एक लक्षात ठेवा, बंकीपूरची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठेसाठी नव्हती का? 100% प्रतिष्ठेची होती. पण ती अशा प्रतिष्ठेची नव्हती की जेणेकरून एक राष्ट्रीय ट्रेंड त्यातून निर्माण होईल, जो आझमगडमध्ये आणि अलाहाबादमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तशी काही परिस्थिती आता नाही. ही एक स्थानिक प्रश्नांवर स्थानिक लढवलेली निवडणूक होती आणि ती स्थानिक प्रादेशिक अशा स्वरूपाची निवडणूक प्रशांत किशोर यांनी जिंकली. एवढाच याचा अर्थ. भारतीय जनता पक्षाला तुम्ही ऑर्गनायझेशन बदल करा, म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला काय म्हणतो भाकरी फिरवा, असा त्यांना संदेश दिलेला आहे. राष्ट्रीय जनता दलाला तुम्ही रिलेव्हंट आहात का, असा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. काँग्रेसची तर दखल सुद्धा घेतलेली नाही आणि प्रशांत किशोर यांना एक आशेचा किरण दिसलेला आहे. याच्या पलीकडे या निवडणुकीतून फारसं काही काढण्यासारखं नाही. तरी देखील राईचा पर्वत करायचा किंवा घासून घासून एखाद्या गोष्टीला तकाकी आणायचा प्रयत्न करायचा अशी जी स्वप्न पाहत असतात आणि दुसऱ्याच्या घरात पाळणा हल्ल्यानंतर जे पेढे वाटत असतात त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तुर्तास इथेच थांबतो. प्रेक्षक हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा. कार्यक्रम शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका. द उदय निरुळकर शो.